नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे दिव्यांग लाभार्थी आहेत, त्याचबरोबर इतर दिव्यांग लाभार्थी योजनेचा लाभ घेत नसतील सुद्धा, त्यांच्यासाठी पाहू शकता एस टी महामंडळामध्ये आपण जेव्हा एस टीने प्रवास करतो त्यावेळेला मिळणारी जी सूट आहे, सुविधा, यासाठी आत्ता त्या एक 10 ते 15 दिवसामध्ये अशा बातम्या येत होत्या की NCMC कार्ड जे आहे अशा लाभार्थ्यांसाठी अनिवार्य असणार आहे. तुमच्याकडे जरी UDID कार्ड असेल, आधार कार्ड असेल, तरी सुद्धा तुम्हाला NCMC कार्ड जे आहे हे आवश्यक असेल. येण्यासाठी NCMC कार्ड हे गरजेचं असणार आहे असं सांगितलं जात होतं. मात्र पाहू शकता या संदर्भात एस टी महामंडळ त्याचबरोबर स्वतः राज्य शासनामार्फत नवीन जी माहिती अपडेट दिलेली आहे त्या अंतर्गत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे की NCMC कार्ड जे आहे हे अनिवार्य नसणार आहे. या संदर्भात काय सांगितलंय डिटेलमध्ये जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. हे सगळ्या महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. यामध्ये पाहू शकता परिपत्रक आहे. यामध्ये ट्विटर हँडलवर अपडेट दिले. महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन एस टी महामंडळ यांच्या अंतर्गत NCMC कार्डची नोंदणी प्रत्येक आगारात सुरू झालेली आहे. म्हणजे ज्यांना NCMC कार्डसाठी नोंदणी करायची असेल त्यांच्यासाठी नोंदणी सध्या सुरू असून ते नोंदणी करू शकतात. आणि एस टी प्रवासात तथापि पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे एस टी प्रवासात या स्मार्ट कार्डची अद्याप सक्ती करण्यात आली नाही. म्हणजे पुढे केली जाऊ शकते पण आता तरी यामध्ये NCMC कार्ड कंपल्सरी अनिवार्य नाहीये, सक्ती नाहीये. तुमच्याकडे जर UDID कार्ड असेल तरी सुद्धा तुम्हाला जी सूट मिळते, तो लाभ मिळतो, तो मिळू शकतो. म्हणजे सध्या NCMC कार्ड जरी नसलं तरी तो लाभ दिला जाऊ शकतो. पुढे जर सक्ती केली तर त्या संदर्भात परिपत्रक जारी केले जाईल. म्हणजे तरी पण 1 ते 2 वर्ष तरी सक्ती होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये. हे एस टी महामंडळाचं ट्विटर हँडलवर त्यांनी सांगितलं होतं. रोहन देसाई, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एस टी महामंडळ यांच्या अंतर्गत सांगण्यात आलं होतं. त्याच्यानंतर पाहू शकता राज्य शासनाचं जे अधिकृत ट्विटर हँडल आहे त्यावर सुद्धा सवलतीच्या एस टी तिकिटांसाठी NCMC कार्ड हे सध्या अनिवार्य नाही. हे अनिवार्य असल्याचा सोशल मीडियावर दावा खोटा आणि जनतेची दिशाभूल करणारा असल्याचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आणि क्लिअर आहे. NCMC कार्ड जे आपल्याला यामध्ये सूट मिळते त्या सूटसाठी यामध्ये अनिवार्य नसेल, सक्तीच नसेल तरी सुद्धा तुम्हाला जो लाभ आहे हा मिळणार आहे. तर यामध्ये पाहू शकता फॅक्ट चेक अंतर्गत एस टी महामंडळाने हे जे आहे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने NCMC कार्ड जे आहे तुम्हाला माहित असेल की NCMC कार्ड हे यामध्ये ATM कार्ड सारखंच आहे. म्हणजे एस टी मधून प्रवास करताना नागरिकांसाठी, ज्येष्ठ नागरिक असतील, दिव्यांग व्यक्ती, महिला यांच्यासाठी प्रवास सवलती मिळवण्यासाठी हे नवीन कार्ड सुरू करण्यात आलं आहे. आता हे पत्रकामुळे अनिवार्य वाटलं असेल मात्र हे अनिवार्य नाहीये. प्रवासासाठी कार्ड आवश्यक आहे, याचा फायदा होऊ शकतो. यामध्ये अशी भीती निर्माण झाली होती की कार्डचा खर्च, नोंदणी शुल्क दिव्यांग बांधवांसाठी जास्त ठरेल. मात्र हा गैरसमज आहे. सोशल मीडियावर आणि वृत्तपत्रामुळे यावर वाढलं होतं. मात्र कार्डची पद्धत काय आहे तर हे स्मार्ट कार्ड फक्त सवलतीसाठी वापरलं जातं. प्रत्येक एस टी आगारात याची नोंदणी सुरू असून पण अद्याप प्रवासासाठी तुम्हाला 100% सक्ती करण्यात आली नाही. म्हणजे पाहू शकता दिव्यांग असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील, ज्येष्ठांना यामध्ये दिलासा मिळाला आहे. कारण सक्ती नसल्याने सध्या जसा प्रवास करताय तसा प्रवास तुमचा शक्य आहे. याला दिव्यांग संघटनांचा विरोध आणि पत्रव्यवहार सुद्धा झालेला आहे. दिव्यांग संघटनांनी यावर विरोध केला आहे. विरोध करण्याचं कारण म्हणजे आर्थिक पूजा जो तिला देतोय यामध्ये सक्ती नको, मोफत किंवा मोबाईल ॲपद्वारे ते कार्ड जे आहे उपलब्ध करा. त्यामध्ये स्पष्ट सूचना जारी करा की कोणतंही परिपत्रक नाही किंवा कशा पद्धतीने काही नसणार आहे. तर या संदर्भातच परिपत्रक जे आहे ट्विटर हँडलवर जारी करण्यात आले असून एस टी महामंडळाअंतर्गत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राज्य शासनामार्फत सुद्धा स्पष्टीकरण जाहीर करण्यात आलं आहे की कोणत्या पद्धतीने NCMC कार्ड हे अनिवार्य सध्या तरी सक्तीचं नाहीये. नोंदणी सध्या सुरू असून ज्या लाभार्थ्यांना घ्यायचं असेल ते जाऊन ते रजिस्ट्रेशन करू शकतात, नोंदणी करू शकतात, याचा फायदा असणार आहे. मात्र त्यासाठी सध्या
150 ते 200 रुपयाचं शुल्क हे आकारलं जात आहे. मात्र सक्ती नाहीये, तर नसेल तरी सुद्धा ज्या सूट मिळत आहेत या सध्या लाभ घेतला जाऊ शकतो. जर पुढे सक्ती झाली तर त्या संदर्भातलं परिपत्रक जारी केले जाईल. अशा पद्धतीने ही अत्यंत छोटी आणि अत्यंत महत्वाची अशी अपडेट होती. अशा सगळ्या महत्वाच्या अपडेट ज्या आहेत या आधार योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.